नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर राठोड. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आगामी होणाऱ्या 2025 मध्ये तलाठी भरती असेल, मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद विभाग असेल, MIDC विभाग असेल, DMER असेल व इतर सरळ सेवा परीक्षा ज्या होणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला विविध विषयांच्या वरती प्रश्न ही वेगवेगळ्या माध्यमातून विचारले जातात. त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर सामान्य ज्ञान असेल आणि इतर अंकगणित बुद्धिमापन असेल, ज्यावरती TCS पॅटर्नद्वारे ही एक्झाम होत असते. सो आजचं जे लेक्चर असेल आपलं ते असेल सामान्य ज्ञान ह्या विषयाचं आणि ज्याच्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. आपण सर्वजण नवीन असाल तर ह्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो आणि म्हणून टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर टेलिग्रामला देखील आपण व्हिजिट करा, जिथून आपल्याला विविध नवीन लेक्चर विषयाची जी माहिती आहे ती मिळत असते. तर आपण स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरला आणि बघूयात अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज, ज्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, सामान्य विज्ञान असेल आणि इतर GK GS चे काही प्रश्न असतील. तर बघूयात विद्यार्थी मित्र, आजचा पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र शासनाने पहिला जो प्रश्न आपल्याला दिलाय, हा, महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला पहिला जिल्हा कोणता आहे? आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक पहिला पर्यटन जिल्हा राज्यामध्ये घोषित करण्यात आला, ज्याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन विचारला गेलाय. ऑप्शन ए पुणे, बी सिंधुदुर्ग, सी कोल्हापूर आणि डी दिलाय गोंदिया. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सिंधुदुर्ग. आता सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकणामध्ये आहे आणि तळ कोकणातला सर्वात शेवटचा दक्षिणेकडचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सो राज्य सरकारने पहिला पर्यटन जिल्हा म्हणून देखील नुकताच लास्टला घोषित केला. सो म्हणून जिल्हा विचारला पहिला पर्यटन तर आपण हे उत्तर द्यायचंय. आणि आपल्याला असाच प्रश्न थोडा कन्फ्युज करण्यासारखा हा येऊ शकतो की पर्यटन जिल्हा पहिला विचारला तर सिंधुदुर्ग, पण आपल्याला जर असा प्रश्न आला की आपल्या महाराष्ट्र राज्याची पहिली पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची पहिली पर्यटन राजधानी कोणती, असा जर प्रश्न आलाच आपल्याला, तर याचं तुमचं जे योग्य उत्तर असेल छत्रपती संभाजी नगर हे आपण उत्तर द्यायचंय. कारण बरीचशी पर्यटन स्थळं छत्रपती संभाजीनगर मध्ये, अजिंठा वेरूळ लेण्या असतील, बीबी का मकबरा असेल, पानचक्की असेल, त्यानंतर इतर वेरूळ असेल धार्मिक स्थळ, गौताळा अभयारण्य असेल, अशी कितीतरी आपल्याला पर्यटन स्थळं बघायला मिळतात. ठीक आहे, दोन्ही प्रश्न आपण मांडले. आपला तर ऑलरेडी एक पहिला प्रश्न आपण बघितलाच बी, पण त्या अनुषंगाने हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो असे विविध प्रश्न आपल्याला ह्या परीक्षांमध्ये येत असतात, पुढे येतील आणि म्हणून अभ्यास करा त्याचा. आपण नेक्स्ट जाऊयात, पुढचा क्वेश्चन बघूया. भारताच्या राष्ट्रपतीचे आणीबाणीच्या काळातील अधिकार कोणत्या देशातील घटनेवर आधारित आहे, असा प्रश्न आहे. आणीबाणी ए मध्ये अमेरिका, बी जपान, सी दक्षिण आफ्रिका, डी दिलंय जर्मनी. याचं योग्य उत्तर आहे डी जर्मनी. सो जर्मनी ह्या देशाच्या एकूण घटनेवरती ते आधारित राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या काळातील अधिकार असेल. आता भारतामध्ये आणीबाणी ही तासला पार पडली, ज्याला नुकतेच 50 वर्ष झाली आणि पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये आणीबाणी ही घोषित करण्यात आलेली. आणि जसं की त्या दरम्यान राष्ट्रपतींचं रोल हा एक इम्पॉर्टन्स रोल असतो आणि म्हणून कारण फायनलाइज अथॉरिटी राष्ट्रपती महोदय आणि डिपेंड्स ऑन, जसं की राष्ट्रपतींचे आणीबाणीच्या काळातील अधिकार हे कोणत्या देशाच्या घटनेवर घेतलंय आपण? जर्मनीवर. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, कृष्णा काठ हे जे काही आत्मचरित्र आहे ते कोणाचे आहेत? ए वसंतराव नाईक, बी यशवंतराव चव्हाण, सी दिलंय शंकरराव चव्हाण, डी शरद पवार. विद्यार्थी मित्र, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, जे आपल्या महाराष्ट्र स्वतंत्र मुंबईसह महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
जसं की 1 मे 1960 जसं महाराष्ट्राची स्थापना झाली. सो म्हणून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे आत्मचरित्र आहे, कृष्णा काठ. आता ते मूळ साताऱ्यातनं, जसं की कराड येथे कृष्णा व कोयनेचा संगम होतो त्याच ठिकाणी त्यांचं समाधी स्थळ देखील आहे. कृष्णा काठ हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय. सो म्हणून उद्योग व्यवसाय असेल, कृषी क्षेत्र असेल, जलसिंचन असेल, याच्यासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आपल्या महाराष्ट्रासाठी आहे. आणि ते देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. जसं 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं, ज्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री म्हणून व्ही.के. कृष्ण मेनन होते. त्यांना हटवलं गेलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते आणि म्हणून म्हटलं जातं, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. सो यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीतलं ते वाक्य आहे. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, देशातील सर्वाधिक ट्रॅक्टर्स उत्पादन होणारं राज्य कोणतं आहे असं विचारलंय. ट्रॅक्टरचं उत्पादन कोणत्या राज्यात होत आहे? ए दिलंय महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी हरियाणा, डी दिलंय उत्तराखंड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, कर्नाटक हे त्याचं उत्तर आहे. कर्नाटक या भागात ट्रॅक्टरचं सर्वाधिक जास्त उत्पादन घेतलं जातं. आता ट्रॅक्टर्स म्हटलं तर शेती संदर्भातील शेती असेल आणि जसं की शेतीची जी मशागतीच्या कामं असतील, त्या शेतीचा जो उत्पादित केलेला माल असेल तो मार्केटपर्यंत वाहून नेण्यासाठी असेल, असे विविध कामं त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून होतात. सो ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली गेली आणि शेतीला आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो. सो ट्रॅक्टरचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जाते कर्नाटक राज्यामध्ये. पुढे नेक्स्ट प्रश्न, गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे असा प्रश्न विचारलाय बघा. गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बऱ्याच वेळा कॅपिटल आपल्याला माहित पाहिजे आपल्या संपूर्ण भारतातील विविध राज्य आणि त्यांच्या राजधानी. गुजरात राज्याची राजधानी पर्याय बघूयात. ए सुरत, बी गांधीनगर, सी अहमदाबाद, डी दिलंय जुनागड. सो याचं योग्य उत्तर आहे बी, गांधीनगर. गांधीनगर हे योग्य उत्तर आहे. गुजरात राज्याची राजधानी असेल. मग इतर जे राज्य आहेत आपल्या भारतातील इतर राज्य, आता इतर राज्यांमध्ये आपल्याकडे टोटल किती राज्य आहेत? टोटल 28 राज्य आणि आपल्याकडे 8 केंद्रशासित प्रदेश आहे. सो आपल्याला प्रत्येकाची राज्याची राजधानी माहीत पाहिजे. जसं महाराष्ट्र मुंबई असेल, उपराजधानी आपली नागपूर आहे. सो म्हणून जसं की मग ते ईशान्य भारतातले असतील, पूर्वेकडची, काही दक्षिण भारत असेल, उत्तर भारत असेल, अशा विविध राज्यांच्या कॅपिटल्स म्हणजेच राजधान्या आपल्याला माहीत पाहिजे. पुढे जाऊया. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न दिलाय, कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय? पीतक्रांती विचारली. ए दिलंय मत्स्य, बी बटाटा, सी पेट्रोलियम पदार्थ आणि डी दिलंय तेलबिया पिके. सो याचं योग्य उत्तर आहे डी, तेलबिया. तेलबिया पिके त्याच्या संदर्भातली ही पीतक्रांती आहे. आता आपल्याला विचारलं जातं की आपल्याकडे जो तेलबिया पिकांचा राजा, तेलबिया पिकांचा राजा कोणत्या पिका किंवा तेलबिया पिकास म्हटलं जातं? सो याचं योग्य उत्तर आहे भुईमूग. ग्राउंडनट तेलबिया पिकांचा राजा आपण बोलतो भुईमूग पिकाला. पण 48 ते 50% काय असतं त्याच्यामध्ये ऑइलचं पर्सेंटेज असतं, बऱ्यापैकी जास्त असतं. सो बरीच तेलबिया पिकं आहेत जसं की शेंगदाणे, भुईमूग असेल, सूर्यफूल असेल, करडई जवस, तीळ असेल, त्यानंतर आपण सोयाबीन असेल, अशी बरीच पिकं ही तेलबिया पिकामध्ये मोडली जातात. आज देशामध्ये ह्याचं मोठं प्रमाण होतं तेलबिया पिकांचं, थोडं ते घटतं प्रमाण, काही ठिकाणी ते वाढतं देखील आहे. सो याचं उत्तर आहे डी, तेलबिया. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राज्यघटनेचा आराखडा बनविणारे पुढीलपैकी कोण? आता स्वातंत्र्यपूर्व आहे, ब्रिटिश काळ असेल म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला मिळतंय जवळ आणि त्याच्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे 47च्या आधीचा कालखंड असेल की ज्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा बनविणारे पुढीलपैकी कोण? सो व्यक्ती म्हणून विचारले. ए पंडित मोतीलाल नेहरू असेल, बी महात्मा गांधी असेल,
सी लालबहादूर शास्त्री असेल, डी यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे पंडित मोतीलाल नेहरू. सो यांनी आपल्याकडे भारतीय राज्यघटना आणि त्याचा आराखडा, जे सुरुवातीच्या टप्प्यातलं जे योगदान आहे त्यांचं राहिलेलं आहे. आणि हे गरजेचं होतं, कारण सर्वांनी व्यापक मिळून आपली भारतीय राज्यघटना जी ती तयार करण्यासाठीचं प्रत्येक व्यक्तीने मोलाचं योगदान त्यामध्ये दिलंय. आणि जसं की मोठं योगदान तर आहेच, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्यासोबत इतर देखील बऱ्याच व्यक्तींची नाव आपण घेत जातो. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे पंडित मोतीलाल नेहरू असेल. सो सुरुवातीच्या टप्प्यातलं योगदान त्यांचं आहे. कोणता कालखंड असेल तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पुढे, भारतातील काझीरंगा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. काझीरंगा अभयारण्य आपल्याला विचारला गेलाय क्वेश्चन. काझीरंगा, ए दिलंय राजस्थान, बी दिलंय महाराष्ट्र, सी दिलंय केरळ आणि त्यासोबत दिलंय आपल्याला डी आसाम दिलंय. काझीरंगा हे भारतातील आसाम राज्यात, डी उत्तर आहे त्याचं. काझीरंगा व मानस ही दोन राष्ट्रीय उद्यानं आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे? आसाम. आणि नदीचं नाव विचारलं तर कोणत्या खोऱ्यामध्ये? ब्रह्मपुत्रा. आता हे काझीरंगा मानस जे ते आपल्याला जो प्राणी तिथे आढळतो त्या प्राण्याचं नाव आहे एकशिंगी गेंडा. सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये एकशिंगी गेंडा जो आहे तो आसाम राज्यात आढळतो. काझीरंगा मानस असेल. ओके. सो फेमस असं एक राष्ट्रीय उद्यान आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात. म्हणून आपल्या भारतामध्ये सध्याची जी टोटल लिस्ट आहे 107 राष्ट्रीय उद्यानं झाली. 107वे जे आहे ते सिमलीपाल हे ओडिसा राज्यात आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. हे वेळोवेळी अपडेट करायला पाहिजे आपल्याला ही यादी. भारतातील सर्वात मोठा अवयव, सॉरी हा क्वेश्चन असा वाचायचा होता, हा रॉंग, सॉरी. शरीरातील सर्वात मोठा करेक्शन करूयात. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? सो ए मध्ये दिलंय किडनी, बी यकृत, सी मेंदू, डी दिलंय यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे बी यकृत, लिव्हर. यकृत हा आपल्या ह्युमन बॉडी मधला सर्वात मोठा अवयव. सो बॉडीतले प्रत्येक पार्ट्स, सो ज्याचं फंक्शन हे वेगवेगळं असू शकतं, जसं किडनीचं असेल, यकृताचं असेल, मेंदूचं असेल. सो म्हणून लिव्हरचा रोल मोठा आहे. बऱ्याच वेळा आपण लिव्हर डॅमेज जी होत असते त्याचे अनेक कारणं असतात. सो जसा की इतर म्हणजे चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडल्या असतात, त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा जो ह्युमन बॉडी आणि त्यातल्या त्यात यकृतवरती होत जातो. सो म्हणून हे एक असेल यकृत, ह्याचं उत्तर आहे सर्वात मोठा अवयव यकृत, बी. नेक्स्ट, खडकवासला हा प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे असा प्रश्न विचारलाय. ए मुळा असेल, बी गोदावरी, सी तापी आणि डी दिलंय आपल्याला कृष्णा. असे 4 ऑप्शन्स दिले. याचं योग्य उत्तर आहे मुळा. ओके. खडकवासला. आता खडकवासला हे धरण किंवा हे प्रकल्प आपल्याकडे महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आहे. आता पुणे हे शहर बघा, मुळा आणि मुठा या नद्यांवर वसलेलं शहर आहे, मुळा मुठा नदीवरती. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए दिलंय मुळा. म्हणून विद्यार्थी मित्र बघा, मागील काय प्रश्नपत्रिका असेल की ज्याच्यामध्ये बरेच प्रश्न आपल्याला नदी व त्यावरची शहरं म्हणून प्रश्न विचारली, किंवा नदी व त्यावरचे जलविद्युत प्रकल्प असतील, नदी तिचा उगम असेल किंवा नदीवरचं एखादं धरण असेल, असे बरेच क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. त्याची एक प्रॉपर प्रॅक्टिस करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा, पृथ्वीवरती दिवस रात्र होण्याचे कारण पुढील पैकी कोणते आहे? दिवस रात्र, डे नाईट. सो बघूयात. ए दिलंय परिभ्रमण, बी गुरुत्वाकर्षण बल, सी परिवलन आणि डी दिलंय यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे सी.
आता आपल्याला पृथ्वीवरचे जे दिवस राहतात, आता पृथ्वी काय करत असते? पृथ्वी ही स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. यालाच आपण परिवलन असं म्हणतो. आणि म्हणून बघा, ज्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्या ज्या प्लेट्स, टेक्टॉनिक प्लेट्सचे ते मोशन्स होतात किंवा 2 वेळा भरती ओहोटी येणे असं आपण त्याला म्हणतो. सो बऱ्यापैकी आपल्याला पृथ्वी जी ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जी ती फिरत असते. आणि म्हणून बघा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून आपल्याला जपानचा उल्लेख करतो. सो ही स्वतःवती सेल्फला आपण काय म्हणतो? सेल्फ, परिवलन. इथे सेल्फ शब्द लिहितो मी, परिवलन. आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील फिरते. सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते, फिरते. सो याच्यासाठी ती 365 दिवस घेते, म्हणजे वर्षभराचा. पण स्वतःभोवती सेल भोवती फिरताना ती किती वेळ घेते? 24 तास घेते. सेल हे 24 तास घेते. आणि सूर्याभोवती फिरताना पृथ्वी ही 365 डेज असेल. हे देखील आपण लक्षात घ्यायचंय. सो याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे परिवलन. आपण लक्षात घ्यायचं. परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणं असेल तर सूर्यमालेतला पृथ्वी हा नैसर्गिक तिसरा ग्रह सांगितला जातो. ठीक आहे, तिसरा. पुढे जाऊया. पृथ्वीवरील 90% बर्फ असणारा खंड कोणता आहे, असा प्रश्न विचारलाय. 90% बर्फ असणारा खंड हे आर्टिक दिलाय, बी अंटार्क्टिक दिलाय, आणि सी आफ्रिका, आणि डी दिलाय आपल्याला ऑस्ट्रेलिया. आता बघा, आपण त्या ठिकाणी हे जर असं काढलंय तर पृथ्वीची इमेज, आणि जसं की हा नॉर्थ पोल आहे आपल्याकडचा पृथ्वीचा, हा साऊथ पोल. आता याचं योग्य उत्तर आपण लक्षात घेऊयात. पहिला तर अंटार्क्टिका हे बी उत्तर आहे. अंटार्क्टिका खंड जो इथे आपण दक्षिणेकडे, अंटार्क्टिका खंड हा कुठे आहे? पृथ्वीच्या अगदी साऊथ म्हणजे दक्षिण भागात. आता इथे बघा, 90% बर्फ, आईस कॅप्स असतात. पूर्ण हा बर्फाळ प्रदेश आहे. आणि आपल्या पृथ्वीवरचा हा क्षेत्रफळानुसार 5वा खंड देखील आहे. कितवा आहे? 5वा. कोणता? अंटार्क्टिका. तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया. दुसरा आफ्रिका, तिसरा नॉर्थ अमेरिका, चौथा साऊथ अमेरिका, 5वा अंटार्क्टिका, मग 6वा युरोप येईल, आणि 7वा येईल ऑस्ट्रेलिया. अशी 7 खंड आपल्याकडे आहेत. सो म्हणून आपल्याला याच्या अवतीभोवती 5 भली मोठी महासागर आहेत. आणि सर्वात मोठा क्षेत्रफळान जसं आशिया खंड आहे, तर सर्वात मोठा महासागर आपल्याला विचारला गेला परीक्षेत, तर त्याचं उत्तर द्यायचंय पॅसिफिक ओशियन, प्रशांत महासागर. आणि तो सर्वात खोल देखील आहे. चलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जाणारा देश पुढील पैकी कोणता? ए अमेरिका, बी इजिप्त, सी चीन, डी भारत असेल. भारत दिलंय, आणि याचं योग्य उत्तर आहे बी, इजिप्त. ओके, नाईल नदीची देणगी इजिप्त. इजिप्त हा देश आहे. आता जी नाईल नदी आहे, नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. जगातली नाईल. तर आपल्या आशिया खंडातली चीन मधली आहे, यांगत्से असेल. ओके, नाईल तर जगातली सर्वात लांब आहे, पण जगातली सर्वात विस्तीर्ण खोरं असणारी जी नदी आहे ते ॲमेझॉन आहे. ॲमेझॉन, नाईल, ॲमेझॉन ह्या मोठ्या नद्या जगातल्या. तर आशिया खंडातली विचारली तर त्याचं उत्तर द्यायचंय यांगत्से. ठीक आहे, आशियातली जी चीन मध्ये आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांचे संस्थान कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते? सो ए कोल्हापूर, बी पुणे, सी ठाणे, डी दिलंय नागपूर. याचं योग्य उत्तर आहे ए कोल्हापूर संस्थान, कोल्हापूर. सो कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराजांनी तिकडे मोठं एक सामाजिक कार्य, जीवन त्याच भागासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी असेल, सामाजिक कार्य त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येते. मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असेल त्यांचं कार्य? तर जसं की कृषी क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल,
शैक्षणिक म्हणजे विद्यार्थ्यांना वसतिगृह, राहण्याच्या सुविधा, शिक्षण असेल, अशा बऱ्याच असेल. त्यानंतर महत्त्वाचं उद्योग व्यवसायाच्या संदर्भात असेल, इतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कामकाज असेल. सो अशी विविध क्षेत्रामध्ये त्यांची कामकाज आहेत. आता जसं की आपल्याला इतर बघितलं राधानगरी हे जे धरण असेल म्हणजे जलसिंचन क्षेत्र असेल अजून एक जलसिंचन. सो अशी थोर महापुरुष आपल्याला आपल्या महाराष्ट्राला देशाला लाभले. सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे कोल्हापूर. नेक्स्ट बघूयात पुढे. पुढचा प्रश्न आहे रॅड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध कोणी केला? ए मध्ये चंद्रशेखर आझाद दिलंय, बी उधम सिंग दिले, सी मंगल पांडे, डी दिलंय चाफेकर बंधू. याचं उत्तर आहे डी. सो चाफेकर बंधू यांनी काय केलंय की रॅड या अधिकाऱ्याचा त्यावेळेस वध केला होता. आता पुणे आणि प्लेगची साथ आणि म्हणून जसं की नियुक्ती असेल आणि त्यानंतर सामाजिक कार्य असेल जे आपल्या क्रांतिकारकांनी जी केली की जिथे जिथे कुठेतरी अडचणीचा सामना जो होत होता किंवा जसं बरीच एक्झाम्पल आहे, जसं आता रॅड यांच्या बाबतीत आलं असेल किंवा अदर जलियनवाला बाग हत्याकांड असेल की जिथे जनरल डायर असेल, मग त्यानंतर हा बदला देखील आपल्या क्रांतिकारकांच्या माध्यमातून घेतला गेला होता. कारण त्यावेळेस स्वातंत्र्याचं जे काही मोठं जो लढा होता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी त्या ठिकाणी क्रांतिकारकांनी लावली, बलिदान दिले आणि त्याद्वारे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे डी चाफेकर बंधू असेल. सो म्हणून विद्यार्थी मित्र आपल्याला अशी बरीच क्वेश्चन ही इतिहासातली असेल, सामान्य विज्ञान जनरल सायन्स मधली असेल, भूगोलातली असेल, नागरिकशास्त्र राज्यघटनेतली असतील किंवा जनरल जी जी एस आणि चालू घडामोडीशी निगडीत असतील. सो असे विविध प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि अशा नवीन नवीन प्रश्नांचा आपल्याला ह्या सिरीजमध्ये खूप जास्त फायदा होणार आहे. अजून देखील तलाठी भरती असेल, इतर ज्या परीक्षा असतील ज्यासाठी टिक्कर मराठी आपल्याला नवीन नवीन बऱ्याच गोष्टी आणणार आहे. सो आपण नवीन असाल तर पुनश्च ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला नक्कीच टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचप्रमाणे आपण टेलिग्रामला देखील व्हिजिट करा, जिथून देखील आपल्याला नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि असाच तुमचा अभ्यास हा वृद्धिंगत होत राहो. टिक्कर मराठीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी आमचा देखील खूप मोठा असा प्रयत्न हा असेलच आणि म्हणून आपण सर्वजण छान अभ्यास करा. भेटूयात पुनश्च नवीन अशा वेगवेगळ्या अतिसंभाव्य प्रश्न मी घेऊन येणार आहे ह्या सेक्शनमध्ये. तर लवकरच भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. सो खूप खूप धन्यवाद.